नमस्कार. संस्कार मालेच्या या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे मागील झालेल्या श्लोकांची ध्यानासहित आवृत्ती आणि त्यानंतर पुढील 5 श्लोकांचा अर्थ आणि त्याच 5 श्लोकांची संथा घेणार आहोत. सुरुवात करूया. श्री परमात्मने नमः. सशंखचक्रं सकिरीटिकुण्डलं सपीतवसरं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमस्तमस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. श्रीवैशम्पायनुवाच. श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. युधिष्ठिर उवाच. किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कङ्कमरचन्त प्राप्नुयुर्मानवा शुभं. को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किञ्जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात्. भीष्म उवाच. जगत्प्रभून् देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः तमेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन् स्तुवन्यमस्यंश्च यजमानस्तमेव च. अनादिनिधनं विष्णु सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सुरदुःखातिको भवेत्. ब्रह्मण्यं सरमधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम्. एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा. परमं यो महत्तेज परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो व्यः पिता यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नामसहस्रं मे शृणु पापभयापहम्. यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृत् भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः. अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो अक्षर एव च. योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः. नारसिंह वपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः. सर्वशरवश्यवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः. सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः. स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः. अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभो मरप्रभुः. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्टो स्थविरो ध्रुवः. अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतरदनः. प्रभूतस्त्रीककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. ईशानः प्राणधः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः.
हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धनवी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशशरणौ शरम विश्वरेताः प्रजाभवः अहः संवत्सरो अव्याल प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरसिद्ध सिद्धिसर्वादिरच्युतः वृषा कपीरमेयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानु विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुरदंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुरभोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशु रमोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यसदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुश्रीमान् मेयात्मा महादिधृक महेशवासो महीभरता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपा पद्मनाभः प्रजापतिः अमृत्यो सर्वदृक्सिंह सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्शनः शास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुतमो धामो सत्यसत्यपराक्रमः निमिषो निमिषस्त्रग्वी वाचस्पतिरुदारधीः अग्रणीर्ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः अहः संवर्तको वह्नि रணிलो धरणीधरः सुप्रसादप्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभुग् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्धुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकुच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसंकल्प सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषाहि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजोद्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशुवद्भवोद्भानु शशबिन्दु सुरेश्वरः औषधं जगतः सेतु सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथ पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्त कामः कामप्रदप्रभुः युगादिकृद्युगावरतो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजितनन्दजित इष्टो विशिष्टशिष्टेष्ट शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रथितः प्राणदो वासवानुजः
अपान्निधिरधिष्ठान मप्रमत्तः प्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानु रादिदेव पुरन्दरः अशोकस्तारणस्तार शूरशौरिजनेश्वरः अनुकूलशतावर्त पदमी पद्मनिभीक्षणः पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भः शरीरभृत महर्धिरुद्धरुद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीम समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभनो देव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो भुवः व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानदो ध्रुवः परर्थी परमस्पष्ट तुष्टपुष्ट शुभेक्षणः. मागील भागामध्ये आपण या श्लोकापर्यंत अर्थ आणि संथा हे जाणून घेतलं होतं. आता आपण पुढील श्लोकाला सुरुवात करण्यापूर्वी त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत. सर्व श्लोकांचा आणि क्रमाने श्लोकांची संथा घेणार आहोत. पुढे श्लोक असा आहे की रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. राम ज्याच्या स्वरूपात ज्याच्या ध्यानात चिंतनात योगीजन सुद्धा रमतात असा राम. विराम ज्याच्या चिंतनात भजनात विराम पावतात असा तो. विरजो किंवा विरतो विषय सेवनांची ज्याला आवड नाही असा तो. नंतर मार्ग अशा मार्गाने जे मोक्ष आहे, जे ध्यानी आहे, जे सज्ञानी आहे, जे भक्ती आहे करणारे व्यक्ती अशांना उत्तम मार्ग प्राप्त होतो किंवा ते अमर होतात असे. नेयः उत्तम ज्ञानाने अत्युच्च ज्ञानाने जो परमात्म रूपाला चांगल्या स्वरूपाला नेतो असा तो नेयः. नेणारा. अनयः ज्याला कोणी नेता नाही, ज्याच्या पुढे कोणी नाही, तो एकच आहे असा तो अनयः. वीरः म्हणजे जो पराक्रमी आहे, साहसी आहे असा तो. शक्तिमतां श्रेष्ठः जो शक्तिमानांमध्येही त्यापेक्षाही अतिशय श्रेष्ठ आहे असा तो. धर्मः जो धारण करतो उत्तम कार्य असा तो धर्मः. आणि धर्मविदुत्तमः सर्व धर्मवेत्यामध्ये उत्तमामध्ये उत्तम असलेला सर्वोत्कृष्ट असलेला असा तो विदुत्तमः. पुढे असा श्लोक आहे की वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भो शत्रुघ्नो व्याप्तो वायू रथोक्षजः. वैकुंठ पंचभूतांच्या परस्पर विरोधी गती अडवून त्यांना एकमेकांशी संलग्न करणारा, जोडणारा. पुरुष जो शरीरात राहतो असा तो पुरुष. जो प्राणवायू स्वरूप आहे असा तो प्राण. प्राणदः जो प्राणांचे प्राण खंडित करतो म्हणजे लयाच्या वेळेस सुद्धा उपस्थित असणारा असा तो. प्रणवः ज्याला सर्वजण प्रणाम करतात, वेदही प्रणाम करतात असा तो ओंकार स्वरूपी असणारा म्हणून प्रणवः. पृथुः जो संसार रूपाने प्रस्तार पावणारा आहे किंवा विस्तार पावलेला आहे असा तो. हिरण्यगर्भ ज्याच्यापासून हिरणमय इत्यादी प्रजा उत्पन्न होते, अंडे उत्पन्न होतात असा तो. शत्रुघ्न जो शत्रूंचा नाश करतो असा तो. व्याप्तः कारण रूपाने सर्व कार्यामध्ये व्याप्त असणारा असा तो. जो वायुरूप आहे तो. आणि अधोक्षजः म्हणजे आपल्या स्वरूपापासून स्वतःपासून आपल्या शक्तीपासून कधीही क्षीण होत नाही असा तो अधोक्षजः. पुढे असा अर्थ आहे की ऋतुसुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षरो विश्रामो विश्वदक्षिणः. ऋतुसुदर्शन काल जो काळरूप आहे, ज्याचे दर्शन मोक्ष देणारे आहे, चांगले गती प्राप्त करून देणार आहे असा तो.
काल हा जो सर्वांची गणना करणारा आहे, परमेष्ठी आपल्या सर्वोत्तम महिम्यात राहणारा जगणारा असा तो परिग्रह हा शरणार्थी ज्याला सर्वत्र पाहतात, जे ध्यानी आहे, सज्ञानी आहे, जे शरण जाण्यासी उद्युक्त आहेत, असे सर्वजण त्याला सर्वत्र पाहतात, असे परिग्रह हा. उग्र हा सूर्य आदी ज्याचे भय बाळगतात असा तो उग्र असणारा. संवत्सर हा जो सर्व प्राण्यांचे निवासस्थान आहे असा तो संवत्सर हा. दक्ष हा सर्वप्रमाणे सर्व उत्तमरित्या कार्य करणारा, तत्परतेने कार्य करताना. आणि विश्राम हा जो मुमुक्षांना विश्रांती देतो आणि सर्वात अलर्ट म्हणजे दक्ष असणारा तो विश्वदक्षिण हा. पुढचा श्लोक आहे की विस्तार स्थावर स्थानो प्रमाणम बीजमव्ययम अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधन. विस्तार हा जो परमेश्वर सगळ्या ठिकाणी आहे, कणाकणामध्ये आहे, जो व्यापलेला आहे असा तो, सगळ्या भुवनामध्ये आहे असा तो. स्थावर स्थानो स्वतः स्थिर असून सर्वांना स्थैर्य देणारा, स्थिर ठेवणारा, अढळ ठेवणारा तो स्थावर स्थानो. प्रमाणम ज्ञानरूप असल्याने स्वयं प्रमाणरूपी असणारा. बीजमव्ययम संसाराचे एकमेव अविनाशी कारण असा तो. अर्थ हा सुखस्वरूप असल्याने सर्वजण ज्याची प्रार्थना करतात असा अर्थ हा. अनर्थ हा कृतकृत्य असल्याने जो प्रयोजन रहित आहे असा तो अनर्थ हा. महाकोश हा, महाभोग हा आणि महाधन हा असे शब्द आलेले आहेत. महाकोश म्हणजे जो अन्नमय इत्यादी विशिष्ट कोशांनी झाकलेला आहे. महाभोग हा म्हणजे तो श्रेष्ठ असा आनंदरूप भोजनाचा घेणारा, आस्वाद घेणारा. आणि महाधना म्हणजे ज्याचे भोगाचे साधन स्वरूप हे महान धन आहे असा तो. पुढे श्लोक आहे की अनिर्विण्णस्तविष्टो भूर धर्मयूपो महामकः नक्षत्रणेम नक्षत्री क्षम क्षाम समीहनः. अनिर्विण्ण जो कधीही उदासीन नसतो. स्थविष्ट जो त्याच्या स्वरूपात राहतो, असतो, विराट रूपात असतो. अभुः जो अजन्म आहे. धर्मयूपः जो या संस्कृतीचा, धर्माचा एक आधारस्तंभ आहे. महामखः मख म्हणजे यज्ञ, ज्याला अर्पित यज्ञ मोक्षफूल देणारे असल्याने जे महान ठरतात. म्हणजे एखादं कार्य केल्यानंतर, त्याला एखादी गोष्ट अर्पण केल्यानंतर जे मोक्षफल देतात किंवा ते महान ठरतात असा तो भगवंत. नक्षत्र नेमी सर्व नक्षत्रांचे जो मूळ स्थान आहे, केंद्र आहे, चंद्ररूप आहे नक्षत्री. सर्व कार्यास समर्थ असणारा क्षमः आणि क्षामः म्हणजे कार्यनाश झाल्यावरती मूळ स्वरूपात पुन्हा येणारा असलेला तो. समीहनः उत्पत्ती आदीसाठी जो नेहमी प्रयत्नशील असतो किंवा प्रयत्नशील असलेला असा तो. अशा आपण 5 श्लोकांचा अर्थ जाणून घेतलेला आहे. आता याच आपण 5 श्लोकांची संख्या घेणार आहोत. संथेला सुरुवात करूया. ओम रामो विरामो विरजो रामो विरामो विरतो. इथे काही ठिकाणी विरजो आहे, काही ठिकाणी विरतो आहे, अर्थ मात्र तोच आहे. तर आपण विरतो म्हणले तरी चालू शकणार आहे. रामो विरामो विरतो रामो विरामो विरतो रामो विरामो विरतो. मार्गो नेयो नयो नयः मार्गो नेयो नयो नयः मार्गो नेयो नयो नयः मार्गो नेयो नयो नयः. वीरशक्तिमतां श्रेष्ठो वीरशक्तिमतां श्रेष्ठो वीरशक्तिमतां श्रेष्ठो वीरशक्तिमतां श्रेष्ठो. धर्मो धर्मविदुत्तमः धर्मो धर्मविदुत्तमः धर्मो धर्मविदुत्तमः धर्मो धर्मविदुत्तमः. रामो विरामो विरतो मार्गो नेयो नयो नयः
वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः रामो विरामो विरतो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषः प्राणो वैकुण्ठः पुरुषः प्राणो वैकुण्ठः पुरुषः प्राणो वैकुण्ठः पुरुषः प्राणो प्राणदः प्रणवः पृथुः प्राणदः प्रणवः पृथुः प्राणदः प्रणवः पृथुः प्राणदः प्रणवः पृथुः हिरण्यगर्भ शत्रुघ्नो हिरण्यगर्भ शत्रुघ्नो हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुर्धोक्षजः व्याप्तो वायुर्धोक्षजः व्याप्तो वायुरधोक्षजः व्याप्तो वायुरधोक्षजः वैकुण्ठः पुरुषः प्राणो प्राणदः प्रणवः पृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः वैकुण्ठः पुरुषः प्राणदः प्रणवः पृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः वैकुण्ठः पुरुषः प्राणदः प्रणवः पृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुः सुदर्शनः कालो ऋतुः सुदर्शनः कालो ऋतुः सुदर्शनः कालो ऋतुः सुदर्शनः कालो परमेष्टि परिग्रहः परमेष्टि परिग्रहः परमेष्टि परिग्रहः परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो उग्रः संवत्सरो दक्षो उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विश्रामो विश्वदक्षिणः विश्रामो विश्वदक्षिणः विश्रामो विश्वदक्षिणः ऋतुः सुदर्शनः कालो परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः ऋतुः सुदर्शनः कालो परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः ऋतुः सुदर्शनः कालो परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणु 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 प्रमाणं बीजमव्ययम् प्रमाणं बीजमव्ययम् प्रमाणं बीजमव्ययम् प्रमाणं बीजमव्ययम् प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो नर्थो महाकोशो 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 महाभोगो महाधनः महाभोगो महाधनः महाभोगो महाधनः विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विन्नस्थविष्ठो भूर्
अन्यर्विन्नः स्तविष्ठो भूर् अन्यर्विन्नः स्तविष्ठो भूर् अन्यर्विन्नः स्तविष्ठो भूर् अन्यर्विन्नः स्तविष्ठो भूर् धर्मयूपो महामखः धर्मयूपो महामखः धर्मयूपो महामखः धर्मयूपो महामखः धर्मयूपो महामखः नक्षत्रनेम नक्षत्री नक्षत्रनेमि नक्षत्री नक्षत्रनेमिर नक्षत्री नक्षत्रनेमिर नक्षत्री नक्षत्रनेमिर नक्षत्री क्षमक्षामः समीहनः क्षमक्षामः समीहनः क्षमक्षामः समीहनः क्षमक्षामः समीहनः क्षमक्षामः समीहनः क्षमक्षामः समीहनः अन्यर्विन्नस्तविष्ठो भूर् धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमक्षामः समीहनः अन्यर्विन्नस्तविष्ठो भूर् धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमि नक्षत्रीर् नक्षत्रनेमिर् नक्षत्री क्षमक्षामः समीहनः अन्यर्विन्नस्तविष्ठो भूर् धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर नक्षत्री क्षमक्षामः समीहनः। पुढील भागात पुढील 5 श्लोकांचा अर्थ आणि त्याच 5 श्लोकांची संथा। श्री नारायणार्पणमस्तु।